अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत 4 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहे। त्याला सुट्टी मिळताच अटक केली जाणार आहे, तर चौथा आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। आज सकाळी कोतवाली पोलीस स्टेशन इथे एक गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये एका महिलेने तक्रार दिली की काही 3 ते 4 इसमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केलं। तर अशा पद्धतीचा तो गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन इथे दाखल झाला आहे। त्यामध्ये 2 आरोपी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अटक केली। आज त्यांना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना 5 दिवसाचा PCR देण्यात आला आहे। तिसरा जो आरोपी आहे तो ऑलरेडी काही 6-7 दिवसांपासूनच तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये खात्री केली आहे आणि तिथून डिस्चार्ज झाल्यावर त्याला देखील आम्ही अटक करणार आहोत। चौथा आरोपीचा शोध आमची टीम घेत आहे। तर अशा पद्धतीने तपास API पवार कोतवाली पोलीस स्टेशन हे करत आहे आणि त्याच्यावर सुपरविजन आमचं आहे। थँक्यू। घटनास्थळ कुठचं आहे सर? घटनास्थळ त्याच्यामध्ये विविध सांगितलेले आहेत महिलेने, तर ते तपासामध्ये आता घटनास्थळ पंचनाम्यामध्ये वगैरे आम्ही ते घेऊ गोष्टी।